मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. मुंबईमधून नव्हे तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं निर्विवाद वर्चस्व. मित्रांनो 21 पैकी 21 जागा जिंकत भारतीय जनता पार्टीचा धुव्वा तर उडवलाच, मात्र शिंदेगडाच्या सगळ्या जागा पराभूत करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मिळवला शानदार विजय. जवळजवळ 11 उमेदवारांचं डिपॉझिट झाले जप्त. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुसाट. मित्रांनो सगळं संपलं असताना उद्धव ठाकरेंची शिवसेना का नाही संपली असा विचार करणारे अनेक नेते सध्या अतिशय मोठ्या भ्रमात पडलेत की नेमका कसा विजय होतोय. मित्रांनो बातमी जाणून घेऊया. उद्धव ठाकरे यांच्या सामान्य शिवसैनिकांनी कसा मिळवला शानदार विजय. मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शिवसेना खिळखिळी करायची, शिवसेनेला संपवायचे इरादे अनेक नेत्यांनी पाहिले. त्यामध्ये बडे नेते आपण पाहिले असतील, मात्र ना ठाकरे संपले ना ठाकरेंची शिवसेना संपली. मित्रांनो परंतु उद्धव ठाकरे मात्र पुढे जात गेले आणि पाठीमागे कारवा बनत गेला. शिवसेना हा वटवृक्ष आहे. शिवसेनेची पाळंमुळं जमिनीच्या खोलवरती रुजलेली आहेत. जरी काही फांद्या तुटून पडल्या तरी पाळंमुळं खोलवरती रुजल्यामुळे शिवसेनेच्या फांद्या पुन्हा एकदा निर्माण होण्यास सुरुवात झाली होती आणि त्याच फांद्यांनी पुन्हा एकदा नवीन वटवृक्ष तयार होण्यास सुरुवात झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो पुन्हा एकदा शिवसेना नावारूपास प्रचंड झोतामध्ये येण्यास सुरुवात झाली. जरी अनेक नेत्यांनी मंत्र्यांनी जरी कोणी साथ सोडली असली तर देखील उद्धव ठाकरेंनी मात्र आपला ठाकरीपणा कधीही सोडलेला नाही. अनेक नेते गेले, अनेक मंत्री गेले, एकनाथ शिंदेंनी साथ सोडली तर देखील उद्धव ठाकरे लढत राहिले महाराष्ट्रासाठी, मराठी अस्मितेसाठी आणि आपल्या ठाकरे बाण्यासाठी. मित्रांनो परंतु हा विजय उद्धव ठाकरेंसाठी अतिशय पुढच्या स्तरातील आहे, कारण की ठाकरेंनी हा धनसंपत्तीच्या विरोधात, पैशाच्या विरोधात आणि सत्तेच्या विरोधात मिळवलेला हा सगळ्यात मोठा विजय मात्र मुंबईसाठी खूप महत्त्वाचा मानला जात आहे. मित्रांनो परभणी, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव या भागात झालेल्या खरेदी विक्री महासंघाच्या जवळजवळ 51 पैकी 21 जागी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सामान्य शिवसैनिक विजयी झाले आहेत. इतर ठिकाणी काही काँग्रेस, इतर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा प्रकारचा विजय. मात्र शिंदे सेनेला आणि भारतीय जनता पार्टीला मात्र इथे पराभवाची धूळ चारून घ्यावी लागली आहे. कारण एकच होतं, इथे जरी इंडिया आघाडी असली तरी मराठवाडा हा शिवसेनेचा पहिल्यापासूनचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेचे खासदार असणारे ओमराजे निंबाळकर, त्याच प्रकारे सध्या शिंदेगडाच्या वाटेवरती असल्याची चर्चा असणारे खासदार ते म्हणजे बंडू जाधव हे देखील, यांनी देखील यामध्ये खूप मोठा हातभार लावला आहे. त्यानंतर शिवसेनेचे संभाजीनगरचे नेते असणारे अंबादास दानवे यांनी मिळून इथे मोठ बांधले आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा इतिहास घडला आहे. याच ठिकाणी शिवसेना ज्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये अतिशय वेगाने वाढत गेली, त्याच भागातून पुन्हा एकदा शिवसेनेची पाळंमुळं वाढत चालली आहेत आणि शिंदे सेनेसाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी ही नक्कीच खेदजनक बातमी असेल की आपल्याकडे सत्ता असताना, कार्यकर्ते असताना, आमदार असताना, मंत्री असताना या सगळ्यांच्या चक्रव्यूहामध्ये ठाकरेंनी चक्रव्यूह भेदत आपला हा विजय कसा संपादित केला, हीच सध्या चर्चा मुंबईसह मराठवाड्यामध्ये सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंची ही शिवसेना आता खरेदी विक्री महासंघासह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बड्या या निवडणुका स्वतःच्या हिमतीवरती लढण्यासाठी तत्पर आहे. म्हणूनच सध्या शिंदेगडात देखील खूप मोठी पंचायत झाली असून आगामी काळामध्ये ठाकरे आपल्याला वरचढ होतात की काय असे त्यांना वाटू लागले आहे. आपल्याकडे मंत्री आहेत, आपल्याकडे 60 आमदार आहेत, आपल्याकडे खासदार आहेत, तर देखील उद्धव ठाकरे आपल्याला वरचढ का ठरलेत याची कारणमीमांसा करण्यासाठी नक्कीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची बैठक होईल. मात्र मित्रांनो शिंदेगडात मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप त्यांच्यातील जवळजवळ अर्धे आमदार फोडून पुन्हा एकदा शिंदेगड रिकामा करण्याच्या तयारीत आहे. या सगळ्या चक्रव्यूहामध्ये उद्धव ठाकरेंनी मात्र आपली कामगिरी जबरदस्त करत महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपला भगवा झेंडा फडकवण्यास सुरुवात केली आहे. एकंदरीत राज्याच्या राजकारणामध्ये मित्रांनो उद्धव ठाकरेंची जादू आता चालण्यास सुरुवात झाली असून इतरांना मात्र हे थेट आव्हान असल्याचं सध्या बोललं जात आहे.
आपण आज काय वाटतंय ठाकरेंची जादू पुढे चालणार का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या.